नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. पंजाबमधून महाराष्ट्रात ड्रगची तस्करी, पोलिसांच्या कठोर कारवाई, तिघेजण जेरबंद. नवी मुंबई पोलिसांनी पंजाब राज्यातून महाराष्ट्रात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळींवर कारवाई करण्यात आली. तर या कारवाईमध्ये 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थासह शस्त्रास्त्र आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पंजाबमधून महाराष्ट्रात ड्रगची तस्करी, पोलिसांच्या कठोर कारवाईत तिघेजण जेरबंद. नवी मुंबई पोलिसांनी पंजाब राज्यातून महाराष्ट्रात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. तर या कारवाईत तिघेजणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आले की आरोपी पंजाबमधून ट्रक आणि रेल्वे मार्गाद्वारे हिरोईन सारख्या अंमली पदार्थांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत होती आणि हे अंमली पदार्थ मुंबई, नवी मुंबई आणि पुणे परिसरात पुरवठा करण्यात येत होते. याबद्दलची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पुणे जिल्ह्यातील चाकण, MIDC, निगोजे गाव आणि पिंपरी चिंचवड परिसरात सापळा रचून आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत बलजीत सिंह, सरविंदर सिंह उर्फ मोनू, गुरप्रीत सिंह, शरणजीत सिंह उर्फ गोपी ट्रक ड्रायव्हर आणि करमजीत सिंह, नरिंदर सिंह या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून सुमारे 41,30,000 रुपयाचे 28.6 ग्रॅम हिरोईन, ऑस्ट्रियन बनावटी एक ग्लाव पिस्तूल, सुमारे 8 लाख रुपये, 2 मॅगझिन, तर 4 जिवंत काडतुसे, ट्रेलर वाहन व 4 मोबाईल फोन असा एकूण सुमारे 1,03,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सिने जो स्टार आहे त्याला पण बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम केला होता. तेव्हापासून आपण हेल्पलाईन जारी केलेले आहेत. आपले जे चॅनल्स आहेत व्हॉट्सॲप, ट्विटर याच्यावरून आपण प्रसिद्धी देतो आहे. हेल्पलाईन नंबरवरून आपल्याला माहिती मिळते आणि ह्या अभियानाअंतर्गत आम्ही 6 गुन्हे जे पंजाबमधून जे ड्रग्ज येणार आहे येत आहे त्या संदर्भात आपण 6 गुन्हे आपण दाखल केले होते. त्यामध्ये 40 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. जवळजवळ 6 कोटीचा माल आपण हस्तगत केला होता आणि त्याच गुन्ह्याचा तपास, त्यातल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हाला तपासात निष्पन्न झाले की पंजाब मार्गे एक ट्रकमधून कंटेनरमधून पाहिजे आरोपी जो बलजीत सिंग आहे तो घेऊन येतो आहे असा आम्हाला तपासात निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याचा नाशिकपासून फॉलो केला त्याला आणि नागरगोजे जे गाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये तिथे आम्ही त्याला पकडलं आणि हे आपल्याला 82 ग्रॅम हेरोईन सापडलं आहे, एक पिस्तूल सापडलं आहे ऑस्ट्रिया बनावटीचं, 2 हे मिळालेत 4 राऊंड आणि 2 मॅगझिन भेटले आणि ह्या कारवाई 14 तारखेला झालेली आहे शनिवारी. त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे, ते 18 पर्यंत आहे. आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे, जे इथले फूड सोल्जर आहेत, जे पेडलर आहेत, जे ॲक्च्युअल गिरायकांना सप्लाय करतात त्यांचा पण शोध आपण घेत आहोत आणि ते पण आपण रॅकेट नष्ट करत आहोत. अशा प्रकारे ही आपली मोठी कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.